सध्या महिला हॉस्पिटल, विमानतळ, साखर कारखाना ते पुढे जेऊरपर्यंतचा जो रस्ता 165 कोटी खर्च करून तयार होत आहे. या रस्त्याच्या कामाचे नाना तऱ्हे आहेत. सुरुवातीला महापालिकेने याच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. या प्रभागातील नगरसेवकांनी सुद्धा दुर्लक्ष केलं. जेव्हा शहरामध्ये काम चालू झाला त्यावेळेस कोणीच लक्ष दिले नाहीत आणि आता रस्त्याचं 60% काम पूर्ण झालेलं आहे आणि आता रस्ता परवाच महापौरांच्या अध्यक्षतेखाली एक लोकप्रतिनिधींचा आयुक्तांसमोर मिटिंग झाली आणि याच्यामध्ये रस्ता काम बंद करण्याचा आम्हाला कळाला की महापालिकेनं सुरुवातीपासूनच जर लक्ष दिलं असतं तर ही परिस्थिती आली नसती. आता तुम्ही रस्ता खोदून ठेवला, आता काम पूर्ण करायचं नाही, बंद करा. तर सध्या या मरणायातना या इथल्या लोकांना होत आहे. कारण प्रचंड मोठी वाहनांची या संख्या आहे. या रोडवर VIP रोड आहे, विमानतळ आहे, पुढे शिवशाही शिवाजी वर्क्स आहे, FCI गोडाऊन आहे, सिद्धेश्वर साखर कारखाना आहे, पुढे NTPCचा प्रकल्प आहे आणि 7-8 सिमेंट कारखाने आहेत आणि 40 गावांना जोडणारा हा एक महत्वाचा शहराशी दळणवळण साधणारा हा मार्ग आहे. आणि विद्यार्थी, व्यापारी प्रचंड यांना त्रास होत आहे आणि अशा वेळेस तुम्ही काम बंद करा म्हणून जे सांगत आहात हे अत्यंत चुकीचं आहे. आपण या संबंधित कोणी निष्काळजीपणा केलेले महापालिकेचे अधिकारी यांच्यावर कारवाई आयुक्तांनी प्रथम करावं. लोकप्रतिनिधी झोपेचं सोंग सोडावं. केवळ महापालिकेमध्ये भाजपला तुम्हाला सत्ता दिलेली आहे, त्या सत्तेचा दुरुपयोग करून 2 देशमुखांमुळे मागच्या 5 वर्ष या महापालिकेचा सत्यानाश झाला आणि आता पुढे अजून एक नवीन गट उदयास येऊन या ठिकाणी भाजपमध्येच त्यांच्यामध्ये भांडणं चालू आहेत, एकमेकांमध्ये कुरघोडी. अरे शहर विकासासाठी तुम्हाला निवडून दिलेलं आहे, तुम्ही सक्षमपणे जर काम करत नसाल ती माननीय मुख्यमंत्र्याकडे आम्ही विनंती करणार की महापालिका बरखास्त करून टाका, कारण या लोकप्रतिनिधी काही कामाचे नाहीत. आणि आता राहिला प्रश्न, प्रचंड गैरसोय होत आहे या ठिकाणी, लोकांना त्रास होत आहे. आता जर हा रस्ता जर तुम्ही थांबवलात तर आम्ही रस्त्यात उतरल्याशिवाय राहणार नाही. जनतेच्या संयमाचा अंत पाहू नका. आता खूप झाला, कारण नागरिकांना रोज ऍक्सिडेंट होत आहेत आणि यापुढे जर कुठली अशी अनुचित घटना घडली तर संबंधित महापालिका ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही मागे पुढे बघणार आहोत. आणि आत्ताच मी सांगत आहे की काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून, या महाविकास आघाडी माध्यमातून या एअरपोर्टवर जेवढे मंत्री संत्री येतील यांना सुद्धा मी बाहेर येऊ देणार नाही रस्ता जोपर्यंत होत नाही. मी आजच महापालिका आयुक्तांना मेल केलेला आहे, देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांनाही मेल केलेला आहे की आपण याच्यामुळे तात्काळ लक्ष घालून हा प्रश्न न थांबता मार्गी लावावा, अन्यथा आम्ही रस्त्यात उतरल्याशिवाय राहणार नाही. आज मी या ठिकाणी आपल्याला निक्षून सांगत आहे.